गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं जिल्हा सोलापूर त्यासोबतच राजस्थानवरील मित्र परिवार यांच्या वतीने माझा 69वा वाढदिवस आज या ठिकाणी सर्व मित्र परिवार सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी साजरा होतोय। आता बुद्धवंदना झाली आणि केक कापण्यात आला। वास्तविक आता फुले शाहू चळवळीमध्ये गेल्या 52 वर्षापासून तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज यांची विचारधारा आठवले साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न सुरुवातीच्या सत्रामध्ये भारतीय दिलीपकांच्या माध्यमातून 10 एप्रिल 1977 मध्ये याची सुरुवात झाली आणि थोरला राजवाडा दिलीपनगर या ठिकाणच्या
शाखा प्रमुखापासून आज महाराष्ट्राच्या अध्यक्षापर्यंत ही संधी मला मिळाली ती केवळ त्या सर्वांच्या प्रेमामुळं. कार्यकर्त्यांना दिलेलं प्रेम, घरच्या सर्व आई वडील भाऊ, आत्ताच्या काळामध्ये माझी पत्नी आणि आत्ताच्या काळामध्ये माझी मुलं, सुना, बहिणी या सर्वांच्या सहकार्यामुळं हे आंबेडकरी चळवळीचं काम करण्याचं मला साध्य झालं. आठवले साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहील का नाही हे मला वाटत होतं, परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे धनुष्यबाण मी उचललं आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ 39 जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांची विचारधारा घेऊन जाण्याचं भाग्य मला मिळालं. महाराष्ट्राच्या सुरुवातीचा टोक सोलापूर आणि सांगलीपासून सुरुवात झालेलं महाराष्ट्र शेवटचं चंद्रपूर आणि गडचिरोलीपर्यंत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बौद्ध बांधवांना कर्ज देण्याची भूमिका मी चेअरमन असताना स्वीकारली आणि तिथपर्यंत जाऊन ही विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न मी केला. या प्रयत्नाला यश मिळालंच, परंतु हे यश मिळत असताना समाज एकसंघ राहावा, समाजामध्ये दुही होऊ नये, समाजाची आर्थिक प्रगती व्हावी हीच भूमिका मी या ठिकाणी घेतली. ज्या सोलापूर शहर हे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो, या सोलापूरमध्ये थुर्ला राजवाड्याच्या मिलिंदनगरमध्ये आम्ही राहतो. त्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 11 वेळा पाय लागले आणि 11 वेळा बाबासाहेब आमच्या वस्तीत आले आणि खरं तर ही बाबासाहेबांच्या विचाराची त्यांचे पाय लागल्यामुळं ही पुण्याई आम्हाला मिळाली आणि या पुण्याईच्या जोरावर आज हे सगळं यश, हे सगळं शिखर आम्ही पार करण्याचा प्रयत्न करतो. बागवान फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये पार नामांतरापासून पूर्वीच्या भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून नामांतराची चळवळ असेल, ओबीसी बांधवासाठी मंडळ आयोग लागू करण्याची चळवळ असेल किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व जनतेला झोपडपट्टी देण्याची भूमिका, या महत्त्वाच्या प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं, त्याला यश मिळालं. हे यश मिळवत असताना सत्ता आली, सत्तेचा काही ठिकाणी फायदा झाला. आठवले साहेब 90ला मंत्री झाले आणि 90 ते 95 या काळामध्ये 6 इनामी जमिनीवर जवळजवळ 1 लाख हेक्टर जमिनीवर गाव कामगार तलाठी असा शब्द प्रयोग होता, परंतु आपल्या बांधवाची नावं नव्हती. हे नावं लिहिण्याचा ठराव आठवले साहेबांनी औरंगाबादच्या मंत्रिमंडळामध्ये केला. हे सर्वात मोठं आपल्या चळवळीचं यश होतं. पुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर स्कॉलरशिप मिळावी, स्कॉलरशिपमध्ये वाढ व्हावी, महागाई निर्देशांकानुसार भारत सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याची भूमिका आम्ही चळवळीच्या माध्यमातून घेतली. आणि खरं तर स्कॉलरशिपवर या शिष्यवृत्तीवर त्या काळात पॅंथरच्या कार्यकर्त्याचं शिक्षण झालं, तर तो ग्रॅज्युएट झाला, PG झाला, तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला, पुढे LLB झाला, काही चळवळीत आले, काही आर्थिकदृष्ट्या व्यापारामध्ये गुंतले. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, ह्या चळवळीमध्ये जे जे योगदान दिले माझ्यासोबत अशा कार्यकर्त्याची आठवण ठेवणं गरजेचं.